नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडे। त्याच्यासाठी इथे मी ब्रेड आणि बटाटे उकडून घेतलेले 3-4, कांदे चिरून घेतले आणि थोडेशा हिरव्या मिरच्या आहेत। आता आपण आधी कढईमध्ये तेल टाकून पहिले बटाट्याची चटणी बनवून घेऊ। थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल तापलेलं आहे। आता त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून द्यायची आणि त्याच्यासोबतच हा बारीक चिरून घेतलेला कांदा थोडाच भाजायचा आहे, जास्त नाही भाजायचा। आज शेतामध्ये छान बेत केलेला आहे। आदित्यचे मित्र आलेले आहे, ऋतिक आणि तेजस। त्यांच्यासाठी बनवणार आहोत आपण ब्रेड पकोडे। खूप दिवसांची इच्छा होती द्यायची। कांदा थोडा भाजून घेतलेला आहे, असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। 5-6 हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी। आता ही थोडीशी भाजून घ्यायची। मिरची भाजल्याच्या नंतर 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद टाकून घ्यायची। लाल तिखट नाही टाकायचं, कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामुळे। आणि आता हे उकडून घेतलेले बटाटे फोडणीमध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून आता खाली उतरून घ्यायचे आहे। आता पकोड्यासाठी बॅटर भिजवून घ्यायचं आहे। इथे मी बेसन घेतलेलं आहे 2 वाट्या। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर थोडी जास्त टाकायची, छान लागते। थोडीशी हळद आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची। आता हे भिजवून घेते मी व्यवस्थित, जास्त पातळ नाही भिजवायचं। थोडं थोडं पाणी टाकून बॅटर भिजून झालेलं आहे। आता त्याच्यात चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून देते। तेल तापू द्यायचं छान। तेल तापत आहे तोपर्यंत आपण ब्रेडला ही बटाट्याची चटणी लावून घ्यायची। अशी थोडी दाबून लावायची म्हणजे व्यवस्थित लागते। काही ना काही देईल पूर्ण आपला ही भाग। आता ही राहिलेली ब्रेड आपण या ब्रेडवर ठेवून द्यायची अशी आणि चाकूनी कट करून घ्यायचं। हे 2 आणले, अजून पाहिजे होते। अशा पद्धतीनं खूप छान लागतात ह्या ब्रेड खायसाठी, ब्रेड पकोडा। आता अशाच पद्धतीनं मी सगळ्या बनवून घेते, नंतर मग तेलामध्ये तळायचे आहे आपल्याला। सर्व ब्रेड बनवून घेतलेले आहेत। आता ह्या बेसनामध्ये डीप करून तेलामध्ये तळून घेऊ। असे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं याला बेसन। तेलही छान तापलेलं आहे।
लागले लवकर चल म्हणे. चल. एक छान नंबर तळल्या बन. गेलेले आहेत. कलरही खूप छान आलेला आहे. तळून झालेले आहेत. आता हे काढून घेते मी आणि आता दुसरे तळून घ्यायचे. तुम्हाला पकोड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे बनवून बघा. अरे हे कोणी पाय ना कुठे आहे? कोणी या साईड नाही ना भाऊ. असं पाहिजे ना. आता पकोड्यासोबत खायसाठी हिरवी मिरची थोडीशी कट मारून घेतलेली आहे मिरचीला मी, म्हणजे तेलामध्ये फुटत नाही मिरची. ते मस्त तळून घ्यायचे आहेत. मिरच्या तळून झालेल्या आहेत. आता त्याच्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं लवकर का. अशा पद्धतीनं आपले ब्रेड पकोडे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.